नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं जे दिलेले स्टेटमेंट आहेत कंपाऊंड स्टेटमेंट त्यांना सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत दिलेल्या स्टेटमेंटच्या कशा लिहायच्या. ते सॉल्व करण्याच्या अगोदर आपण 4 गोष्टी या ठिकाणी पाहूत. पहिला आहे बघा कंजक्शन. जर कंजक्शन म्हणजे पहिली स्टेटमेंट टी आणि दुसरी सुद्धा टी जर असेल तर आपल्याला भेटणारी व्हॅल्यू भेटते टी. त्याच्यानंतर दुसरा आहे डिसजंक्शन. डिसजंक्शनमध्ये पहिली स्टेटमेंट एफ आणि दुसरी स्टेटमेंटसुद्धा एफ असेल तरच आपल्या या ठिकाणी व्हॅल्यू एफ भेटते, अदरवाईज टी भेटते. तिसरी स्टेटमेंट पाहिली होती आपण कंडिशनलची, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटमध्ये टी आणि दुसऱ्यामध्ये जर एफ असेल तरच या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू भेटते एफ, अदरवाईज टी भेटते. आणि लास्ट जो होता तो होता हे टी बाय कंडिशनल टी किंवा एफ बाय कंडिशनल एफ जर असेल तरच या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू भेटते. या दोन्हीची मिळून टी भेटते, दॅट इज इक्वल्स टू टी. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत. नंबर 1 आहे 4 इज ऑड आणि दुसरा आहे 1 इज प्राईम. आणि या दोन्हीच्या मध्ये जॉईन करणारा जो आहे तो आहे या ठिकाणी बघा दिसतोय आपल्याला ऑर. ठीक आहे, तर याला अगोदर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घेऊ. पी फ्रॉम 4 इज ऑड आणि दुसरा आहे 1 इज प्राईम. या ठिकाणी बघा 4 जो आहे ऑड नंबर आहे म्हणून सांगितलेलं आहे. 4 तर ऑड नंबर असणार नाही आहे, म्हणजे हे जे दिलेले स्टेटमेंट आहे कसे आहे, फॉल्स आहे. आणि दुसरा आहे या ठिकाणी काय म्हणले 1 इज प्राईम, 1सुद्धा काय नाही आहे, प्राईम नंबर नाही आहे, हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट झाले. मग आपल्याला याला काय लिहिता येईल, सिम्बॉलिक फॉर्म पी और क्यू. पीची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी एफ आहे आणि क्यूची सुद्धा काय आहे या ठिकाणी एफ आहे, म्हणजे एफ और एफ. आणि आपण आत्ताच पाहिलं होतं जर डिसजंक्शनमध्ये दोन्ही एफ असेल, हे एफ डिसजंक्शनमध्ये एफ और एफ जर असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, एफ भेटते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल, इथे भेटेल आपल्याला एफ. हे झाली या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 64 इज परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, या ठिकाणी परत दोन स्टेटमेंट आहेत आणि या दोन स्टेटमेंटला जोडण्यासाठी या ठिकाणी अँडचा यूज केलेला आहे. या ठिकाणी बघा अँड दिसते तुम्हाला. ठीक आहे, पहिली स्टेटमेंट काय झाली, मग या ठिकाणी पी फ्रॉम 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 8चा वर्ग आहे, 8चा वर्ग 64. दुसरी स्टेटमेंट बघा 46 इज अ प्राईम नंबर. 46 जो आहे तो प्राईम नंबर आहे म्हणून सांगितले. बरोबर आहे का बघा, हे बघा सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. त्याच्यानंतर पहिली स्टेटमेंट 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे टी, ट्रूथ व्हॅल्यू इज टी. पण 46 हा प्राईम नंबर आहे का, नाही आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं टी और एफ. आणि ऑरची कंडिशन काय सांगते, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज टी. म्हणून याची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, या ठिकाणी टी भेटेल, ट्रूथ व्हॅल्यू इज टी. पुढचा क्वेश्चन पाहूत आपण. या ठिकाणी बघा तिसरा क्वेश्चन दिलेला आहे 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. परत या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत, या दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी यूज केलेलं आहे या ठिकाणी अँड. तर पहिली स्टेटमेंट काय असेल, 5 इज अ प्राईम नंबर, ओके. आणि दुसरी स्टेटमेंट काय असेल, 7 डिवाइड्स 94. बघा 5 काय आहे, प्राईम नंबर आहे, बरोबर आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी असेल याची. आणि 7 डिवाइड्स 94 म्हणजे 94ला डिवाइड करायचं आपलं 7ने. 7ने पूर्ण भाग जातो का 94ला, नाही, म्हणजे काय झालं, हे फॉल्स झालं. तर या ठिकाणी बघा पी अँड क्यू. तर पीची व्हॅल्यू काय आहे
टी आणि क्यूची व्हॅल्यू एफ, टी अँड एफ. आणि अँडची स्टेटमेंट काय सांगते, दोन्ही व्हॅल्यू जर टी असतील तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे आपल्या या ठिकाणी काय भेटेल, एफ भेटेल. चौथा क्वेश्चन बघा. इट इज नॉट ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, इट इज नॉट ट्रू, हे बरोबर नाही आहे. म्हणून सांगितले 5 - 3i इज अ रिअल नंबर. 5 - 3i हा काय नाही आहे, रिअल नंबर नाही आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. लेट पी फ्रॉम इट इज ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. ओके, हा रिअल नंबर आपण काय कन्सिडर केलं या ठिकाणी, इट इज ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. याला कन्सिडर केलं. 5 + 3i रिअल नंबर आहे का, नाही आहे. याची व्हॅल्यू काय भेटेल, नेगेशन पी. इट इज ट्रू दॅट, एक मिनिट बघा या ठिकाणी, इट इज ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. या ठिकाणी आपण घेतले हे पी घेतलं. आणि इट इज नॉट ट्रू दॅट म्हणून आपण काय घेतलं या ठिकाणी, नेगेशन पी. दॅट इज नेगेशन. आणि याची व्हॅल्यू काय आहे, इट इज ट्रू दॅट 5 + 3i इज अ रिअल नंबर. म्हणजे हा काही नाही आहे, रिअल नंबर नाही आहे. हे बघा या ठिकाणी रिअल नंबर, म्हणून या ठिकाणी आपण याची व्हॅल्यू काय घेतली, इथं हे एफ घेतली. पण इट इज नॉट ट्रू दॅट म्हणले म्हणून आपण या ठिकाणी घेतलं हे नेगेशन घेतलं इथं. तर नेगेशन पी, नेगेशन म्हणजे काय, एफ असेल तर टी होईल आणि टी असेल तर एफ होईल. या ठिकाणी आहे एफ, म्हणजे या ठिकाणी आपल्या व्हॅल्यू काय भेटेल, टी भेटेल. दॅट इज इक्वल्स टू टी. पाचवा क्वेश्चन या ठिकाणी बघा. इफ 3 × 5 = 8 देन 3 + 5 = 15 दिलेलं आहे. या ठिकाणी बघा 3 × 5 = 8 येणार आहे का, नाही आहे, 15 येईल. ओके. आणि दुसरी स्टेटमेंट जी दिली आहे 3 + 5 = 15 दिले आहे. 3 + 5 किती होते, 8 होते. अँड 8 इज नॉट इक्वल्स टू 15. आणि या ठिकाणी जो कनेक्टिव्ह यूज केलेला आहे हा आहे इफ आणि दुसरा आहे हा देन, इफ देन. तर इफ देनची कंडिशन आपल्याला माहिती आहे, पहिल्या स्टेटमेंटवर टी आणि दुसऱ्या स्टेटमेंटवर एफ जर असेल तर आपल्याला व्हॅल्यू भेटते या ठिकाणी एफ, अदरवाईज टी भेटते. याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिता येते बघा. लेट पी फ्रॉम 3 × 5 = 8 पहिली स्टेटमेंट झाली. आणि दुसरी स्टेटमेंट आहे 3 + 5 = 15. आणि दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत, फॉल्स आहेत. ओके. दॅट इज सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू. पीची व्हॅल्यू पण एफ आहे आणि क्यूची सुद्धा काय आहे, एफ आहे. एफ कंडिशनल एफ, पण कंडिशनलमध्ये पहिली स्टेटमेंट टी आणि दुसरी एफ पाहिजे, त्यावेळेस आपल्याला एफ भेटते. मग या ठिकाणी आपल्याला काय भेटेल, त्याच्या अदरवाईज टी भेटेल. या ठिकाणी आपल्या व्हॅल्यू भेटेल टी. ठीक आहे. सहावा क्वेश्चन बघा या ठिकाणी. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. या ठिकाणी जो कनेक्टिव्ह दिलेला आहे हे बघा, इफ अँड ओनली इफ दिलेला आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल. बाय कंडिशनलची स्टेटमेंट काय आहे, दोन्हीही टी असतील किंवा दोन्हीही एफ असतील तरच आपल्या व्हॅल्यू काय भेटते, इक्वल्स टू व्हॅल्यू भेटते आपल्या टी, अदरवाईज फॉल्स भेटते. ठीक आहे. याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू. त्या ठिकाणी लेट पी फ्रॉम मिल्क इज व्हाईट आणि दुसरी स्टेटमेंट काय आहे, स्काय इज ब्ल्यू. तर पहिलीच मिल्क जे आहे ते व्हाईटच असते, दूध पांढरच असते, ट्रू आहे. दुसरा आहे स्काय इज ब्ल्यू, आकाश जे आहे ते निळाच असते. बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, ट्रू आहेत. सिम्बॉलिक फॉर्म पी बाय कंडिशनल क्यू. पीची व्हॅल्यू या ठिकाणी टी आहे आणि क्यूची सुद्धा काय या ठिकाणी टी आहे. तर दोन्ही जर टी असतील तर आपल्या व्हॅल्यू भेटणारे काय असणार आहे, टीच असणार आहे. सातवा क्वेश्चन बघा. 24 इज अ कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राईम नंबर. या ठिकाणी बघा कनेक्टिव्ह दिलेला आहे ऑर. या दोन स्टेटमेंटला जोडणारा जो कनेक्टिव्ह आहे तो आहे ऑर. आणि ऑरची कंडिशन का सांगते, दोन्हीही एफ असतील, एफ ऑर एफ, तरच या ठिकाणी आपल्या व्हॅल्यू भेटणार आहे एफ, अदरवाईज टी भेटणार आहे. ठीक आहे. याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूत आपण. लेट पी फ्रॉम 24 इज अ कंपोजिट नंबर आणि दुसरी स्टेटमेंट आहे 17 इज अ प्राईम नंबर. 24 जो आहे कंपोजिट नंबर आहे, ट्रू आहे. आणि 17 सुद्धा काय आहे, प्राईम नंबर आहे.
ओके, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. पीची व्हॅल्यू टी आणि क्यूची सुद्धा काय आहे या ठिकाणी टी, टी ऑर टी, अँड दॅट इज इक्वल्स टू ट्रूथ व्हॅल्यू भेटेल आपला